हॅलो मित्रांनो, एका कस्टमरला घेऊन हॉस्पिटलला कॉलेजची मुलं होते. ते म्हणते अरे भैया हमको प्लीज अंदर छोड देणं. आता मी आतमध्येच आहे. आता इथून बाहेर चाललोय. म्हटलं आता इथून आणखी कुठं वर तर गाडी म्हटलं नाही जाऊ शकत आपली गाडी. तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण चालू केलेलं आहे मित्रांनो काम संडे. तर आता दोन छोट्या बुकिंग मारलेल्या आहे मित्रांनो. आता अमनोरामध्ये आहे. आता एक याला सोडली अमनोरा मॉलला बुकिंग आणि परत अमनोरामध्ये चाललोय. इकडून एखादी राईड परत पडू शकते, त्यामुळं अमनोरामध्येच जावं म्हटलं. तर चला असो. आणि मित्रांनो, नवीन एक अपडेट सांगायचे झाल्यास तर मित्रांनो, ओलाने रिचार्जचे पैसे वाढवले. मी तर ओला मारत नाही खूप दिवस झाले, कारण की ठीक नाही ते ओला देते कुठल्या ट्रिपला रेट, पण ते बरेच काही प्रॉब्लेम आले मला त्यामध्ये. त्यामुळे मी काय ओला चालवत नाही. एक ट्रिप वाजते, पण ही 4 किलोमीटरला खूपच कमी रेट आहे, नाही परवडत ही ट्रिप. तर ही घ्यायची नाही. बघू एखादी येईल दुसरी प्रायोरिटी वगैरे कुठली तरी, ती घेऊ. आता इकडं कुठंतरी थांबू थोडं साईडला आणि इकडून एखादी ट्रिप घेऊन जाऊ. तर इकडं अमनोराच्या बाहेरच निघावं लागेल. आतमध्ये गार्ड लोक तर थांबवू देत नाहीत. तर अमनोराच्या बाहेरच थांबू थोडा. विषय कसा आहे ना मित्रांनो, आपण जर जास्त बुकिंग म्हणजे नाही का असं हे करत राहिलो की ही घेऊ दुसरी घेऊ, ती घेऊ दुसरी घेऊ, तर मग आपण आपला बिझनेस होत नाही माझ्या अनुभवानुसार. आणि मग आपण अशी एमटी गाडी 2-3 किलोमीटर अशी 4-5 किलोमीटर इकडे तिकडे चालवून घेतो. तर काल मी ही टेक्निक यूज केली होती की जे पण ट्रिप आली ती ट्रिप मी ॲक्सेप्ट करायचो. तर बघू त्या प्रकारेच काम होते का आता आपलं. एखादी ट्रिप ॲक्सेप्ट करू, पण नाही हे फुरसुंगी साईड नाही जायचं आहे. जायचे पण कुठं पण नाही जाऊन थोडं कसं आहे ना, चांगल्या ट्रिपा घेऊ. आणि अमनोरातून पडतात ट्रिपा, संडे आहे तर. आता थोडं आता ऊन वगैरे कमी आहे थोडं, तर अडचण नाही काही. नाही तर उन्हामध्ये खूपच त्रास होतोय गाडी चालवायला. आता मी थोडं गाडीमध्ये बघा ते मागं लावलेलं आहे उन्हाच्यासाठी सेफ्टी. तर गाडी एकदम थंडी आहे, काही टेन्शन नाही. तर बघू आता कुठली ट्रिप पडते ते आपल्याला. आणि मित्रांनो, विषय कसा आहे ना, ह्या कंपन्यांना रेट वाढवायचं एकदम बराबर कळते की नाही का. रेट वगैरे रिचार्जचा रेट वाढवला आहे ओलानी. आणि ट्रिप म्हणजे नाही का फेअर वाढवायचं नाही कळत त्यांना. त्या दिवशी उबेरला पण प्रॉब्लेम झाला होता की प्रॉब्लेम झाला आहे, तांत्रिक बिघाड आहे. कधी कधी तांत्रिक बिघाडामध्ये भाडं एकदम अचानक बूम होत नाही, भाडं वाढत नाही, पण रिचार्जचे प्लॅन बरोबर यांनी वाढवले. एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. विषय काय आहे ना की आता मी अमनोरामध्ये आलोय. जवळपास 90 to 95% कस्टमर, 90% कस्टमर ना वेळेवर येत नाही, लेटच येतात खूप. आता इथं मला झाले 2-3 मिनटं येऊन. काय होत असेल की त्यांना कधी कधी गाडी लवकर बुक होत नाही, आणि मग ते आधीच बुक करून ठेवत असतात कस्टमर, म्हणून त्यांना वेळेवर यायला जमत नसेल. पण पैसे पण एवढे वाढत नाही ना, असं पण नाही की बाबा खूप सारे पैसे असे वाढते म्हणून. आता सपोज मी आत्ताच्या ऑर्डरला मी थांबलो होतो मी 5 मिनटं एक्स्ट्रा, तर किती 6 रुपये वाढवले 5 मिनटाचे. तर आणखी जर 2-3 मिनटं थांबवलं असतो तर आणखी 9 रुपये वाढले असते. तर असा विषय आहे ना, पैसे पण एवढे वाढत नाही. तर यासाठी मग ह्यांना मी बरोबर करत असतो कधी कधी. म्हणजे नाही का आता ह्यांना जायचं, कालच मी केले वानवडीमध्ये. मग येत नाही का मग बरोबर त्यांनी समोर दिसलं की कॅन्सल करायचं. मी खूप वेळापासून वाट बघतो, तुम्ही आलीच नाही. मग असं करायचं कधी कधी. मग त्यांनी खाली आल्यावर मग परत त्यांना थांबावं लागतं, म्हणजे त्यांना टायमाची व्हॅल्यू कळते नाही का. म्हणजे नाही तर त्यांना वेळेची व्हॅल्यू राहत नाही. हॅलो मित्रांनो, एका कस्टमरला घेऊन हॉस्पिटलला कॉलेजची मुलं होते. ते म्हणते अरे भैया हमको प्लीज अंदर छोड देणं. आता मी आतमध्येच आहे. आता इथून बाहेर चाललोय. म्हटलं आता इथून आणखी कुठं वर तर गाडी म्हटलं नाही जाऊ शकत आपली गाडी, इथपर्यंतच गाडी येते म्हणलं आपली. तर म्हटलं जर वर जात असेल तर मग म्हणलं तसं गार्डकडून परमिशन घ्या, मी आतमध्ये पण सोडून देतो म्हणलं तुम्हाला. त्यांची मानसिकता आहे. अरे तुम्हाला एकतर कमी रेटमध्ये सगळ्या गोष्टी भेटते, तर अरे बाबा पण गाडी डायरेक्ट गेटच्या आतमध्ये घेतली तरी पण लोकांची अपेक्षा अशा असतात की अरे बापरे.
तर म्हटलं जर वर जर गाडी गेली तर म्हटलं वर पण सोडून देतो तुम्हाला मी, जिथं हॉस्पिटल असेल सेकंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर. लोकांना तेवढं पण नको वाटतं का चालायला.